आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपली ही जी रिंग आहे त्याला हा जो पेपर टेप आहे ना तो लावून दाखवणार आहे। तर हा पेपर टेप तुम्हाला मेडिकलमध्ये मिळेल, 25 रुपयाला हा आहे। आता काय माहिती आहे का, आपण हा जो कॉटनचा कपडा आहे, ब्लाउज पीस आहे, तो याच्यावरती लावला तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे। पण ब्लाउज पीस वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि ब्लाउज पीस याच्यावरती तुम्ही लावला आणि हे लाकडी आहे, ब्लाउज पीस लावल्याच्या नंतर तो आपण हा जो लाकडी आहे ना याच्यामुळे तो ब्लाउज पीसवरती रेषा येऊ शकतात, त्याचे धागे निघू शकतात। त्याच्यासाठी आपण हा पेपर टेप लावणार आहोत, जेणेकरून ब्लाउज पीसला काही होणार नाही। आता ह्या दोन्ही ज्या रिंग आहेत ना, ही आतली रिंग आहे आणि ही बाहेरची रिंग आहे। मी तुम्हाला बाहेरच्या रिंगवरती लावून दाखवते, कारण की इथे हा खिळा असतो, स्क्रू असतो, तर तुम्हाला ते लावायला जमलं पाहिजे म्हणून मी याच्यावरती लावून दाखवणार आहे। जसं याच्यावरती लावणार आहे तसं तुम्हाला याच्यावरती सुद्धा लावायचं आहे। तर सर्वात अगोदर आपण काय करूया, ही जे स्क्रू आहे ना, हे स्क्रू काढूया। हे आपण बाजूला ठेवूया आणि इथे पहा, हा इतका आपण जो पेपर आहे, टेप आहे, तो काढायचा आहे आणि इथून स्टार्ट करायचा आहे। आता इथे खिळे आहेत दोन, तर बरोबर त्याच्यावरती आपण असं लावणार आहोत। अर्धा इंच वरती ठेवलंय मी, ते असं खाली असं घ्यायचं आपल्याला आणि असं लावायचं आहे थोडं इकडे आणि एक राऊंड असा करायचा आहे। आता याला आपण जेव्हा इकडे घेणार ना, तर थोडंसं तिरकस घ्यायचं, याला असा तिरका झाला पाहिजे, सरळ नाही घ्यायचं। अशा पद्धतीने तिरका तिरका करून आपण याला हे पूर्ण पेपर टेप लावायचे आहे। आता पहा, इथे खिळे होते ते आपण कव्हर केलेले आहेत। आतल्या साईडला खिळे नाहीत, फक्त वरतीच आहेत। आपल्याला आतल्या साईडला फक्त जास्त लक्ष द्यायचं आहे की आपला पेपर टेप आहे तो दुमडला नाही पाहिजे, आतल्या बाजूला एकदम प्लेन पाहिजे। अशा पद्धतीने आपण हे लावून घेऊया पूर्ण। एकदा तुम्ही हे लावलं ना की मग तुम्हाला नंतर टेन्शन नाहीये। ब्लाउज पीस तुमचा कोणताही ब्लाउज पीस असेल, तुम्हाला ऑर्डर आले असतील तरी तुम्ही व्यवस्थितपणे ते करू शकता। आणि नवीन साडीवरचा नवीन ब्लाउज पीस एखाद्याने आपल्याला ऑर्डरसाठी दिलाय, तर आपल्याला काळजीने त्या ब्लाउज पीसवरती वर्क करायचं असतं। आता मी असं तिरकं तिरकं हे पूर्ण करून इथे आल्याच्या नंतर दाखवते काय करायचं ते। तर असं आपण इथपर्यंत आलोय। आता इथे पहा, हे दोन खिळे दिसतात, त्याच्यावरतून आपल्याला हे घ्यायचंय आणि इथे आपण कोपऱ्यामध्ये आल्याच्या नंतर इथे आपल्याला व्यवस्थित हे सरळ करायचं आहे, पण खालची साईड आपली आतली साईड प्लेन पाहिजे अशा पद्धतीने। आणि थोडंसं जास्त आपण घेणार आहोत आणि हे आपण कापून घेऊया। आणि इथे थोडंसं हे राहतो ना, तिथे आपल्याला हे अशा पद्धतीने बरोबर तेवढंच मापन हे ते असं घ्यायचं आहे आणि ते असं दुमडायचं। आणि एक्स्ट्राचा जो टेप आहे, पेपर टेप, तो आपण कट करूया। पहा, अशा पद्धतीने आपण हे लावून घेतलंय। अशा पद्धतीने दुसरी रिंग आहे ती सुद्धा आपण लावून घ्यायची आहे। हे लगेच आपण इथे लावून ठेवूया, ते हरू शकतं, हे काढलं की लगेच ते असं आपण लावून ठेवूया। आता ही रिंग आपण पेपर टेपने चिटकवले। आता आपण जे निडल घेतलेले आहेत, अगोदर तुम्हाला जे निडल आहेत ना, ते पेपर टेप न वापरता तुम्हाला याने ट्राय करायचं आहे, कारण की याच्यामुळे काय होतं, तुमचा हात आहे ना तो सेल होतो, हाताला वळण लागतं। जरा 4-5 दिवस झाले आणि तुम्हाला असं वाटलं की नाही, तुम्हाला नाही जमत, तरच तुम्ही पेपर टेप याला लावायचा आहे, नाहीतर पेपर टेप लावायची गरज नाही। काही जणांना नाही जमत किंवा जरा
10-12 दिवस झाले आणि मी तुम्हाला ब्लाऊजसाठी सांगितलं आणि मग ब्लाऊजला जेव्हा आपण घेतो तेव्हा फिनिशिंग व्यवस्थित आली पाहिजे. मग अशा वेळेस तुम्ही ना याला पेपर टेप लावा. पण सध्या थोडे दिवस तरी तुम्ही पेपर टेप न लावता करा. तर हे तुलिपचं आहे आणि हे सिल्क वर्कची निडल आहे. तर मी तुम्हाला ना ह्या निडलला लावून दाखवते. तर इथे आपण पकडतो पहा. आता ही जी आहे ही आपण इथे पकडतो. म्हणजे जिथून आपण पकडणार आहे ना तिथून आपल्याला लावायचं आहे, एकदम खालून नाही लावायचं. मणीची जी सुई आहे ना त्याच्यामध्ये खूप सारे मणी आपण एकत्र घालतो, त्याच्यामुळे त्याला पण भरपूर जागा सोडायची आहे. जिथे आपण पकडणार आहोत ना तिथूनच आपल्याला लावायचं. तर पहा इथे फुगीर भाग आहे, त्या फुगीर भागाच्या इथून मी लावते. तिथे सुद्धा असाच पेपर टेप पकडायचा आहे आणि फक्त त्याला असं गोल करायचं आहे, बाकी काहीच नाही. गोल करताना असं आपल्याला वरती जायचं आहे तिरकं. आणि इथपर्यंत गोल करायचं आहे, जास्त गोल करायची गरज नाहीये. वरपर्यंत नाही जायचं, थोडंसं राहिलं पाहिजे. फक्त जिथे आपण पकडतोय ना तिथेच आपण गोल करणार आहोत. काही जण धागे पण लावतात, तुम्ही धागा लावलात तरी चालेल किंवा असंच लावलं पेपर टेप तरी चालेल. आणि पाहायचं आहे तुम्हाला जमतं का हे पकडायला. तर पहा व्यवस्थितपणे जमतं मला हे, कारण की इथपर्यंत आपले मणी वगैरे येत असतात. पण हे सिल्क थ्रेड आहेत, याच्यामध्ये मणी वगैरे नाही येणार आहे. पण याने आपण सिल्क थ्रेडने मणीसुद्धा घेऊन करत असतात, कारण की खूप जास्त याच्यामध्ये मणी बसत असतात. तर पहा, पण मला इतकंच लागतं, मी इथे पकडते त्याच्यामुळे. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या ज्या काही निडल्स तुम्ही आणल्या असतील त्याला हे लावू शकता. फक्त पहिले थोडे 4-5 दिवस तरी न लावता करा. जर नाही जमलं तर पहिल्या दिवशी तुम्ही हे लावलं तरीही चालेल. नेक्स्ट व्हिडिओ आपला जो असणार आहे खूप खास असणार आहे, कारण की तेव्हापासून आपलं आरी वर्कचा मेन कोर्स सुरू होणार आहे. हे आरी वर्कच्या अगोदर आपल्याला काय काय साहित्य लागतं आणि काय आपण तयारी करायची आहे ते सांगितलेलं आहे. आणि नेक्स्ट व्हिडिओपासून खूप छान असं तुम्हाला अनुभव येईल की हा तुम्ही 15 दिवसातच तुमचा ब्लाऊज तयार करणार आहात. जर आतापर्यंत तुम्ही मेंबरशिप घेतली नसेल तर रमास क्रिएटिव्ह क्लासवरती तुम्ही मेंबरशिप घ्या. मेंबरशिप कशी घ्यायचा तो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. फक्त माझा जो फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करायचं, जॉईनचं बटन आहे ते दाबायचं, त्याच्याखाली तुम्हाला बेसिक आरी वर्क कोर्स दिसेल, त्याच्यावरती क्लिक करून तुमचा जीपेवरती पैसे पेड करायचे आहेत. हे तुम्हाला यूट्यूबवरतीच करायचं आहे, त्याच्यामुळे सिक्युअर आहे, काही टेन्शन घेऊ नका. चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.